हाय हॅलो नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे मंगल फूड डायरीमध्ये. आज आपण बनवणार आहोत झणझणीत अशी पुणेरी मिसळ. चला तर मग आपण सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपण गॅस पेटवून एक पातेलं ठेवूया. पातेलं ठेवल्यानंतर आपण पातेल्यात तेल ओतून घेऊया पहिलं. आता आपण कांदा परतून घेऊया. त्यामध्ये तेल तापले. बारीक चिरलेला एक मध्यम आकाराचा असा कांदा घेतला आपण चिरून. कांदा जरा परतून घेऊया 2-3 मिनिटं. आता आपण त्याच्यामध्ये हळद टाकून घेऊयात. थोडी हळद आणि थोडंसं मीठ टाकूया. नंतर ना आपण भाजीत मीठ टाकणारच आहोत मिसळमध्ये, त्यामुळे थोडंसं टाकायचं सुरुवातीला. आता जरा हलवून घेऊयात. त्यामध्ये आपण मटकी टाकूयात. मटकी आपण व्यवस्थित अशी भाजून घेऊयात, म्हणजे त्याच्यातला जो कचवटपणा आहे तो निघून जाईल. तेलात चांगली परतून घेऊया. 5 मिनिटं आपण तेलात मटकी परतून घेऊया. मटकी व्यवस्थित अशी आपण तेलात चांगली परतून घेतली. आता आपण त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून शिजवून घेऊयात. एका साईडला मटकी शिजेपर्यंत आपण मसाला तयार करून घ्यायचा मिसळचा. आता आपण कढई गॅसवर ठेवून सगळे मसाले व्यवस्थित असे भाजून घेऊयात. सगळ्यात अगोदर आपण तेल ओतून घेऊया कढईमध्ये मसाला भाजण्यासाठी. तेल थोडंसंच टाकायचं आहे. सगळ्यात अगोदर आपण धने टाकायचे. त्यानंतर चक्री फूल, दालचिनी, काळी मिरी व्यवस्थित असं आपण भाजून घेऊया. त्याच्यातच आपण पांढरे तीळ 1-2 चमचे टाकूया. पांढरे तीळ आपण भाजून घेऊया त्याच्यामध्येच. 2 चमचे पांढरे तीळ. एक विलायची आणि थोडीशी खसखस टाकूयात. 1 चमचा खसखस टाकून घेऊया आपण त्याच्यामध्ये. खसखस आपली भाजून झाली तर एका साईडला सरकून घेऊया आपण पहिले मसाले. आणि त्यामध्ये थोडं 1 चमचा जिरं टाकून घेऊया. जिरं व्यवस्थित असं आपण भाजून घेऊया. आता हे सगळे मसाले आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. आता हे सगळे मसाले भाजून व्यवस्थित झालेत. आता आपण ते सगळे एका भांड्यात काढून घेऊयात. कढईत आपण तेल घेऊया. कांदा टाकूया, कांदा भाजायला मसाल्यासाठी. आपल्याला वाटण करण्यासाठी आपण हा कांदा भाजूया. आता आपला कांदा भाजून झालाय. आता आपण त्याच्यात खोबरं टाकून घेऊयात. खोबरं लाल होईपर्यंत आपण भाजून घेऊ त्याच्यामध्ये. खोबरं लाल जरा झालंय. त्याच्यामध्ये आलं टाकून घेऊया आपण. आलं 10-12 लसणाच्या पाकळ्या.
थोडंसं आपण तेल ओतून घेऊया, म्हणजे व्यवस्थित असं भाजून निघतात लसूण पाकळ्या, आलं पण. आलं लसूण व्यवस्थित मसाले भाजलेत. आता त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊ. हे बघा, सगळे मसाले आपण छान असे भाजून घेतलेत. तुम्हाला दिसतच असेल छान असा टोमॅटो पण शिजलाय. आता आपण ते एका भांड्यात काढून घेऊया सगळे मसाले. अगोदर तयार केलेला आपण मसाला मिक्सरच्या भांड्यात एका काढून घेतलाय. आता आपण दुसरा पण मसाला मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊन वाटण वाटूयात. त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर घालूया आणि वाटून घेऊया. हे बघा, असं आपण बारीक तयार वाटण करून घेतलं आहे. बारीक वाटण तयार करून घेतल्यावर त्यातला मसाल्याचा सगळा फ्लेवर मिसळीत उतरतो आणि आपली मिसळ छान अशी तयार होते. येथे छान अशी आपली मटकी शिजली आहे. तुम्ही पाहू शकता मटकी किती छान अशी मऊ मऊसर शिजली आहे. आता आपण मिसळीसाठी फोडणी ह्या पातेल्यात देणार आहोत. आता चमचमीत अशी मिसळ तयार करण्यासाठी पातेल्यात आपण थोडेसे तेल ओतून घेऊयात. तेल तुमच्या आवश्यकतेनुसार घ्या, कमी जास्त घेतले तरी चालेल. आता आपण इथे तेल हलके फुलके गरम करून घेतले आहे. तेल जास्त गरम करायचे नाही. जास्त तेल गरम केल्यामुळे तेल हातावर किंवा तोंडावर उडू शकतं. त्याच्यामुळे हलकासा आपण तेल गरम करून घेऊयात. येथे आपण केलेला मसाला टाकून घेतला आहे. येथे आपण मसाल्याला तेल सुटेपर्यंत मंद आचेवर गरम करून घेऊयात. वाटण छान असं तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतलं आहे. आता आपण त्याच्यात लाल तिखट टाकूयात. 2 चमचे लाल तिखट टाकू. थोडीशी हळद, 2 चमचे मीठ टाकून घेऊयात. खमंग असं वाटण आपलं परतून झाल्यावर आपण त्यात शिजलेली मटकी टाकून घेऊ. एका पातेल्यात आपण गरम पाणी करून घेतलंय. तुम्हाला पाहिजे तुमच्या गरजेनुसार जेवढं पाणी हवं असेल तेवढं पाणी तुम्ही घेऊ शकता. येथे तुम्ही पाहू शकता मिसळ जास्त घट्टही नाही आणि छान असे पातळ झाले आहे. गॅस मोठा करून 5 मिनिटं मिसळीला छान असे आपण उकळी घेणार आहोत. इथे तुम्ही पाहू शकता येथे 5 मिनिटांनंतर न बघा जशी उकळी येईल तशी तरी दिसायला सुरुवात झाली आहे. उकळी आल्यानंतर ना आपण त्यात थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात. आपली तयार झणझणीत अशी मिसळ तयार झाली आहे. तुम्ही पाहू शकता मिसळीला आपल्या छान अशी तरी आली आहे. तुम्ही पाहू शकता छान अशी झणझणीत तरीवाली मिसळ आपली तयार झाली आहे. आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात. आता आपण फरसाण ओतून घेऊयात ताटामध्ये. त्यावर थोडा कांदा घालू. त्यावर थोडी मटकी घेऊयात. छान असा रस्सा आपण त्याच्यावर घालूयात. त्यावर आपण तरी घालूयात. छान अशी तरी बघू शकता तुम्ही.
तुम्हाला जर मिसळची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.